नमस्कार. शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता आज परत आणि मी निघालेली आहे कार पाहण्यासाठी. कारण अजून डिसाईड झालेलं नाही कलर कोणता घ्यायचा आणि कार कोणती ठरवायची. तर आम्ही आता निघालेलो आहोत आणि खरं म्हणजे आज जायचं म्हणजे जावयाला दाखवायची होती. म्हणजे त्यांना पण दाखवलं पाहिजे, त्यांना पण मान दिलं पाहिजे ना, की आम्ही घरचेच बघितलो आणि त्यांना नाही सांगितलं तर कसं छान वाटेल. मग म्हणून त्यांनाही मान देण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत, की तुम्ही बघा, ठरवा. असं म्हणजे त्यांना म्हणायचं, की तुमचा कोणता कलर आहे, हे छान आहे का? हे सगळं विचारण्यासाठी. त्यांनाही कारच्याविषयी खूप छान माहिती असते. पुरुषांना थोडं जास्तच माहिती असतं ना आपल्यापेक्षा. मग मुलगा तर सांगितलेलाच आहे. तिथून सगळं स्टडी केलेलंच आहे त्या कारविषयी. पण तोही म्हटला, की भाऊजीला पण विचारून घ्या. तर म्हणून मग त्यांना पण घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत. तेही निघालेले आहेत. तर बघूत आता आज आणि काय डिसाईड होतं आहे, काय म्हणते त्यांना आवडतं आहे की नाही कार, कोणता कलर ते म्हणतात. सगळेजण मिळून डिसाईड करायचं ना. आता म्हणजे सगळ्यांना सॅटिस्फाय करायचं असतं आपल्याला, आहे की नाही. घर म्हणल्यानंतर कुणालाही नाराज करायचं नाही. नंतर शेवटी असं मनात एक राहतं ना, की बघा मला विचारलेसुद्धा नाहीत म्हणून. तर हे पहा, आता आई इथं आलेलो आहोत आणि ती जी मॅनेजर आहे ती सर्व दाखवत आहे जावयाला, की हे काय काय हिच्यामध्ये सिस्टम आहे, फीचर्स आहेत, कशा प्रकाराची ही कार आहे. पण ऑटोमॅटिक नाही, हे आम्हाला ऑटोमॅटिक घ्यायची आहे. ते ऑटोमॅटिक इथं नाही, तर ते आम्हाला देतील मागून. हे पहा, असं शोरूम आहे आणि आता कारमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि तिथं सगळं कॅमेरा कसं कसं आहे, कुठं कुठं कॅमेरा आहे, काय काय दाखवतं त्या कॅमेऱ्याने, हे सर्व इथं पाहत आहेत. म्हणजे कारच्या पूर्ण भोवताली काय काय वाहन येत आहेत, की माणसं आहेत, कुत्रे मांजरे काही येत असलं तरी आपण बसल्या ठिकाणी पाहू शकतो. असे कॅमेरे तिथं फिट केलेले आहेत. तर ते सगळं पाहत आहेत बसून. आणि निघालेलो आहोत बसूनच, म्हणजे स्टडी करत कसं आहे काय नाही सगळं पाहण्यासाठी. तर तो मुलगा एक बाजूला बसलेला आहे, तो सांगत आहे की असे कॅमेरे आहेत, असे एअरबॅग्स पण आहेत 6 सगळ्या प्रत्येकांसाठी म्हणून. आता चला वापस निघालेलो आहोत शोरूमकडे. तेवढं पाहिलेलं आहे, सगळं कार आवडलेली आहे आणि मग कलर पण डिसाईड झालेला आहे. मी तुम्हाला सांगतेच कोणता कलर आम्ही डिसाईड केलेला आहे. कार आता तुम्हाला ऑर्डर करायची आहे. तर चला मग, शुभ संध्याकाळ. आता मी आलेली आहे आता गार्डनची तुम्हाला मी आज पाहणीच करून दाखवते, की काय काय लागलेलं आहे, कसं कसं लागलेलं आहे, ते सर्व तुम्हाला मी थोडक्यात सांगते आणि चला मग दाखवतेच तुम्हाला. आणि 2 दिवस पाणी दिलेलं नाही ना, तर वाळल्यासारखी झालेली आहे माझी गार्डन. तर हे पहा, हे बिन्नीस किती छान असे आलेले आहेत. हे बिन्नीससाठी मी किती दिवसापासून म्हणजे म्हणत होती की असं लावावं गार्डनमध्ये. पण पूर्ण 1 वर्ष घर बांधण्यामध्ये, मतलब वरचं घर बांधण्यामध्ये गेला. त्यामुळे भाजीपालाच लावलेला नव्हता. आत्ता कुठं थोडी स्टार्ट केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. हे पहा, असे फूल येतात ना ह्याला, आणि फूल आलं कीच मग फळ लागणार. तर आता ते पॉटमध्येच लावलेलं आहे, तर आलेले आहेत. हे पहा, आयरन पत्ता वाळून चाललेला आहे. काय उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा खूप आहे ना. आणि हे मला वाटतं वांग्याचे रोपं आहेत. ह्याला दुसरीकडे लावता येतं. हिच्यात पण वांग्याचे रोपंच दिसत आहेत. बघावं आता कशाचे आहेत काय नाही. हे माठाची भाजी, ते कुठंही उठते, सगळीकडे उठलेलीच आहे. हे पहा कसं वाळून गेलेलं आहे. पहा टमाट्याचं झाड. काय उन्हाळा इतका भयंकर आहे ना, किती उन्हाळा आहे. मग दररोज पाणी पाहिजे झाडांना. आणि इथं आंबाड्याचं बी टाकलेलं होतं, किती छानसं आलेलं आहे पहा. आता मी म्हटलं ना तुम्हाला, प्रत्येक कुंड्यामध्ये भाजीपालाच लावून टाकते. जे झाडं शोची आहेत ते आहेतच. आता आता कोणताही पॉट खाली झाला की पटकन त्याच्यात भाजीच टाकायची, खाली करू द्यायचीच नाही, पॉटला खाली ठेवायचंच नाही. हे माठाची भाजी हिच्यात आलेली आहे बघा. ह्याला आपण लावायची गरज नाही, ते आपोआप येतं आणि आपल्या हेल्थलाही चांगलं असतं आणि फार उपयोगी भाजी असते. आणि हे पहा, हेच भेंडीचं इथं पण आलेलं आहे. 2-3 ठिकाणी येऊ द्या, म्हणजे आपल्याला मिळायला पाहिजे भाजी भरपूर. इथं हे असं मी झाडावर चढवलेलं आहे, शेवग्याच्या झाडावरती. हे पहा, चढू द्या.
जेवढे आपल्याला हाताला येतील तेवढे आपण तोडायचे जर लागलेच तर. आणि इथं तुम्हाला मी दाखवते आता हे तोंडल्याची वेल. तोंडल्याची वेल बघा एकदाला हे फूल आहे बघा, असं मी लावलेले होते ना आणून विकत. आणि इथं मी टाकलेली होती दोडक्याची बी, ते पण आलेलं आहे. इकडे एक टाकलेलं होतं ते थोडंसं अजून आलेलं नाही व्यवस्थित. तोंडल्याचं एकदा लावलं ना 4-5 वर्ष तरी सतत येत राहतं त्याला. एकदा हे पहा किती छान तोंडले लागलेले आहेत ना ताजे ताजे. हे पहा फूल आहेत. फूल आलं कीच कोणतंही फळ येतं, म्हणून फूल आलं की आपण समजायचं आता फळ ह्याला येणार. आणि हे कसं असतं बघा, वेल थोडी वाळलेली असते, थोडी हिरवी असते, असं असतं ह्याचं. म्हणजे इकडं पहा लागलेले आहेत तोंडले, 1-2 1-2 1-2. आता छानसे भरपूर तोंडले लागले ना, कारण वेल चढत आहे. तर अशी वेल चढलेली आहे हिरवीगार एकदम छानशी. आता तोंडले लागतीलच थोड्या दिवसात, मग लागतच आहेत आता. चला आता तुम्हाला मी दुसरं दाखवते. हे पहा, हे आहे चिक्कूचं. छान छान चिक्कू लागलेले आहेत. हे पहा, आता चेरीचं आहे पहा हे झाड. आता तेही चेरी लागतीलच. आणि इथं पहा टमाटर, आणि इथं टाकलेली होती मी आंबाड्याची भाजी. म्हटलं ना तुम्हाला मी सगळीकडेच टाकणार आहे आता, कितीतरी पॉटमध्ये टाकलेली आहे आता. आणि हे आंबाडी आणि टमाटर इथं लावलेली आहे. आणि इकडं आणि परत बिन्नीस इथं टाकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ना मी टाकलेले आहे बीटरूटचे बी. हे पहा उठलेले आहेत बघा, आता आलेले आहेत पहा, लहान 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 आलेले आहेत ना. आता पहावं बीटरूट येतंय नाही, आता सुरुवात तर झालेली आहे यायला. आणि इकडं टाकलेली आहे मी हे बिन्नीसचं बी टाकलेली होती, इकडं आलेलं आहे पहा. आणि इकडं मी टाकलेले होते, बारीक बारीक दिसायला लागलं ना, हे लाल माठाची भाजी जी असते ना तेचं बी टाकलेलं आहे मी इथं, ते पण आलेलं आहे पहा मस्तपैकी. म्हणजे खूप आपल्याला संयम पाहिजे, वाट बघावं लागतं, धैर्य पाहिजे. इथं पण लावलेली आहे पहा मी बिन्नीस, इथं पॉटमध्ये लावलेली आहे. तर इथं पण यायला सुरुवात झालेली आहे बिन्नीसची. हे पहा फूल आलेले आहेत पहा किती मस्त. आता शेंगा पण ह्याला लागतीलच. चला आता पुढे दाखवते तुम्हाला. हे पहा आंब्याचं उंच जात आहे अजून. आता पुढच्या वर्षी ह्याला यायला पाहिजे आंबे. बघावं आता काय होतं आहे काय नाही. तर झाडं तर लावून टाकलेली आहेत त्याचं. हे पहा इथं मी कारल्याची वेल असं चढवली होती. आणि हे पहा मस्त असं ब्रह्मकमळचे किती लागलेले आहेत बघा. पण आम्हाला एकाच फुलाचं दर्शन झालं. हे पहा इकडं पण लागलेलं आहे. आम्ही पाहिलंच नाही रात्रीच्या वेळेस, एका रात्री अचानक पाहिलं तर एकदम फूल उगवलेलं दिसलं. हे पहा किती छान लागलेलं आहे, उगवलेले आहेत गुलाबाचे फुलं. सर्व काही आता येत आहे व्यवस्थित छान सर्व काही. हे पहा हे एक फूल तुम्हाला मी दाखवते. हे पहा किती मजेदार फूल आहे ना. 4 कळ्या प्लेन आहेत पांढऱ्या आणि एका कळीला डिझाईन आहे. कसं असतं बघा हे किमिया परमेश्वराची. आणि हे पहा फूल, हे पण किती मस्त असे लागलेले आहेत. आता चला मी शेवग्याच्या शेंगा तोडून घेते. खूप दिवस झालं तोडावं तर तोडणं होतच नव्हतं. आणि एकदम उंच लागलेली आहेत आणि तोडणंसुद्धा शक्य नाही. आणि झाड तुम्ही कितीदाही तोडा आणि उंचच उंच चाललेलं आहे, सरळच उंच चाललेलं आहे. काय करावं, असं गोल झाड होतच नाही, फक्त उंच वाढतं बघा. त्यामुळे शेंगा तोडणंसुद्धा इतकं अवघड होतं. तर विरळ विरळ लागलेले आहेत 2-3. आणि तेवढ्या काय मी आता तोडणार नाही, जेवढे आले 2-3 तेवढेच. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.